नमस्कार. आज आपण इथे एक साबुदाण्यापासून रेसिपी बनवतोय जी अतिशय झटपट बनणारी आहे. इथे मी आदल्या रात्री साबुदाणा छानपैकी भिजवून घेतला होता. त्या साबुदाण्यात आपण चवीनुसार मीठ, लाल मिरची पावडर, शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार साखर आणि मीठ घालायचं आहे आणि छानपैकी मिसळून घ्यायचं आहे. आता इथे आपण एक छोट्या आकाराचा बटाटा घेतला आहे, तो छानपैकी किसून घ्यायचा आणि हा जो किस आहे तो पाण्याने धुवून काढायचा, म्हणजे एक्स्ट्रा स्टार्च असतं ते बटाट्यामध्ये ते आपलं पाण्यामध्ये निघून जातं आणि आपल्याला अगदी स्वच्छ बटाटा मिळतो. बटाट्याचा किस जो आहे हा आता छान पिळून घ्यायचा आणि आपला जो साबुदाणा आहे त्याच्यामध्ये हा किस मिसळायचा आहे आणि हे छानपैकी एकजीव करायचं. ही रेसिपी अतिशय झटपट बनणारी आहे आणि आपण हे छोट्या मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा उपयुक्त आहे. अशी सकाळी मुलांना साबुदाण्याचे प्रकार आवडतातच, त्याच्यामुळे ही झटपट आपण बनवून देऊ शकतो आहे. तर अशा प्रकारे सगळे जिन्नस एकत्र छान करायचे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. छोट्या आकाराचे किंवा मध्यम आकाराचे गोळे करून घ्यायचे. आता इथे मी आप्पे पात्र वापरते आहे. आपल्याला तळायचे असतील हे वडे तरी आपण तळूनसुद्धा करू शकता, पण टिफिनसाठी हे शॅलो फ्राय करणंच योग्य असं मला तरी वाटतं. त्याच्यामुळे थोडंसं तेल टाकायचं आप्पे पात्रांमध्ये आणि हे गोळे जे आहेत आपले साबुदाण्याचे बॉल्स बनवलेत आपण ते छानपैकी मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत. ते दोन्ही साईडने आपण छानपैकी भाजायचे आहे. थोडेसे आपण चमच्याच्या साहाय्याने त्यांना उलटून घ्यायचं आणि ते दोन्ही बाजूनी छानपैकी सगळ्या बाजूंनी म्हणजे त्याला मंद आचेवरती आपण छानपैकी भाजून घ्यायचं आहे. आणि आपले वडे कसे होतात, वडे थोडे तेल पकडतात नंतर, म्हणजे थोड्या वेळानंतर आपले वडे आपण तळलेले असतात ते तेल पकडतात, पण हा जो पदार्थ आपण जो शॅलो फ्राय करून घेतलेला आहे तो काही तेल पकडत नाही. त्याच्यामुळे मुलांच्या डब्यासाठी अतिशय उत्कृष्ट अशी रेसिपी आहे. तर अशा प्रकारे आपण छानपैकी भाजून घेतलेलं आहे. याच्यासोबत आपण एक चटणीसुद्धा बनवणार आहोत. आता हे मंद आचेवर भाजत ठेवायचं म्हणजे छानपैकी आतपर्यंत साबुदाणा छान आपला शिजून येतो. आता आपण इथे चटणी छानपैकी बनवूया. याच्यासाठी त्याच्यासाठी मी शेंगदाणे घेतलेत. त्यात आपण थोडंसं मीठ घालायचं आहे, साखर घालायची, हिरवी मिरची घालायची, कोथिंबीर घालायची आणि 2 चमचे दही घालायचं याच्यामध्ये आणि थोडंसं पाणी घालायचं. पाणी अगदी किंचित वापरायचं, पाणी जास्त नाही वापरायचं, नाही तर आपली चटणी पातळ होते जास्त. थोडीशी अशी घट्टसरच चटणी आपल्याला बनवायची इथं. तर अशा प्रकारे आपली झटपट चटणीसुद्धा बनलेली आहे आणि आपल्या इकडे आप्पे पण मस्तपैकी आता भाजलेले आहेत. तर अशा प्रकारे आपली ही रेसिपी तयार आहे आणि आता ही आपण सर्व करण्यासाठी आपली ही रेसिपी तयार आहे. तर ही मी टिफिनमध्ये देते आहे, चटणी आणि हे साबुदाण्याचे बॉल्स. तर अशा प्रकारे ही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की करून पहा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर कमेंटसुद्धा करा. नमस्कार.